नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Mpsc मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, एक न्यूज आली की SEBC विद्यार्थ्यांना अखेर नियुक्ती. आता हे विद्यार्थी कोण आहेत तर बघा, 9 सप्टेंबर 2020च्या आधी जे विद्यार्थ्यांनी पास झाले होते किंवा अंतिम यादीमध्ये त्यांची निवड झाली होती पण त्यांना जॉईनिंग दिलं नव्हतं, तर त्यांना संरक्षण म्हणून जी समिती आता स्थापन केली, त्या समितीने सांगितलं की त्या विद्यार्थ्यांना आम्ही अखेर नियुक्ती देणार आहे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे. ओके, त्या संदर्भात एक न्यूज सुद्धा आली, आपण ती न्यूज पाहूत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर अखेर त्या SEBC उमेदवारांना नियुक्ती, राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत त्याची चर्चा झाली आहे. आताशी त्याची चर्चा आहे, पण त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली जाईल अशी आश्वासन सुद्धा दिलं गेलं आहे. ते कोणाकोण दिले आपण पाहू. तर SEBCच्या ज्या उमेदवारांची नावे अंतिम यादीत आली होती पण त्यांना नियुक्तीची पत्र दिली नव्हती, त्यांना नियुक्ती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याची भूमिका मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मंगळवारी निश्चित करण्यात आली. ओके, नंतर SEBC प्रवर्गातील ज्यांना नियुक्तीची पत्रे मिळाली आणि ज्यांना नोकऱ्यामध्ये रुजू देखील झाले त्यांच्याच नोकऱ्यांना संरक्षण देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केलं होतं. पण आता काय सांगितलं आहे की इथं काही सेंटेन्स तक समजून घ्या. SEBCच्या प्रवर्गातील म्हणजे जे स्टुडंट आहेत SEBCमधील त्यांना नियुक्तीची पत्रे मिळाली व ते नोकरीमध्ये होते तर त्यांनाच फक्त संरक्षण दिलं जाईल. पण एक इश्यू एक होता की ज्यांची नावे अंतिम यादीमध्ये होते पण त्यांना अजून नियुक्तीपत्र दिलेली नव्हती, तर त्यांचा इश्यू सुद्धा सॉल्व्ह होणार आहे असं या बैठकीत चर्चा झाली. आणि त्यांना मदतीला म्हणून जी समिती स्थापन केली त्यांनी सुद्धा त्याला आश्वासन दिलेलं आहे. ते आपण पुढे पाहणारच आहे. पुढे दिले की मात्र SEBCच्या प्रवर्गातील किमान 6,000 उमेदवार आहेत जे तलाठी, वीज मंडळ भरती आहेत की ज्यांची निवड प्रक्रिया पूर्ण होणे त्यांची नावे निवड यादीत आली होती मात्र त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली नाही. अशांना तसेच सर्व नियुक्तीपत्र दिली गेली पण ज्यांना नोकरीत रुजू झाले नाही त्यांनाही नोकरीची संधी द्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली जाईल. नंतर राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असून या ठिकाणी दिले ओके येथील की त्यांनी ही विनंती केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विचार विनिमय करून पुढील कारवाई संदर्भात शासनाने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आता ह्या ठिकाणी तुम्ही समिती पाहू शकता. यासंबंधी जी आर सुद्धा आला 11 मे 2021ला. मराठा आरक्षण संबंधात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 5/5/2021 रोजीच्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत किंवा समिती गठीत करणे, याच्यामध्ये 8 जणांचे नाव आहेत. ओके, अध्यक्ष मान्य श्री दिलीप भोसले, मान्य माजी मुख्य न्यायाधीश अलाहाबाद उच्च न्यायालय व माजी न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. ओके, हेच ते दिलीप भोसले आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती 31 मे पूर्वी राज्य शासनाला अहवाल देईल अशी शक्यता आहे. त्यानंतर Mpscने विविध टप्प्यातील निवड प्रक्रिया यापूर्वीच थांबवली आहे. तर Mpscचे अध्यक्ष सतीश गवाई यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करून राज्य शासनाला सल्ला मागितला आहे, म्हणजे जॉईनिंग संबंधी सल्ला मागितला आहे. नंतर चव्हाण यांनी सांगितले की न्यायमूर्ती भोसले समिती अहवालानंतर फेरविचार याचिका व इतर पर्यायाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर मराठा समाजासाठी जाहीर झालेली शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, वसतिगृह आदीच्या सवलती यापुढे सुरू राहतील. मराठा आरक्षणाबाबत प्रदेश भाजपची नेमलेली समिती मराठा आरक्षण कसे टिकवावे याबाबत काही सकारात्मक सूचना करेल असा समज होता. ओके, पुढे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. मेन म्हणजे जी समिती स्थापन केली ती फेरविचार सुप्रीम कोर्टामध्ये टाकणार आहे की यांना जॉईनिंग द्यावं. ऑलरेडी त्यांची प्रोसेस ती 9 सप्टेंबरच्या आधी पूर्ण झाली तर त्यांना जॉईनिंग देण्यात यावं. आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात काय सांगितलं की ज्यांची नियुक्तीसुद्धा झाली 9 सप्टेंबरची त्यांचं संरक्षण दिलं जाईल. त्याच्यापुढे काही त्यांचं स्टेटमेंट नव्हतं. आता जे भोसले, न्यायमूर्ती भोसले, तर हे म्हणले की आम्ही अशी याचिका टाकणार की ज्यांना निवड झाली फक्त जॉईनिंग राहिलं होतं त्यांचं देण्यात, त्यांना पण संरक्षण देण्यात यावं. ओके, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती SEBC विद्यार्थ्यांची. तर मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओबाबत काही प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला त्याच्यावर आन्सर प्रॉपर दिलं जाईल. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.